प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जागृत असा, सावध रहा, दक्ष असा. प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार आपल्या शिष्यांना दिलेला हा संदेश पहिल्या वाचनामध्ये बघा. एका माणसाच्या मुळे ह्या जगामध्ये पाप आले आणि दुसऱ्या एका माणसामुळे जीवन आले. तो पहिला माणूस कोण? आदाम. आणि तो दुसरा माणूस कोण? प्रभू येशू ख्रिस्त. काय नक्की दोघांमध्ये फरक आहे? परमेश्वराने आदामाला दिलेली आज्ञा आदाम एवेने मोडली आणि त्यामुळे 3 प्रकारचं दुःख त्यांना सहन करावं लागलं किंवा 3 प्रकारचे आशीर्वाद त्यांना गमवावे लागले. पहिला आशीर्वाद होता अमरत्वाचा, की ह्या झाडाचं फळ तुम्ही खाल्लं तरच मराल, नाही खाल्लं तर अमर राहणार होते. दुसरा आशीर्वाद होता सुखाचा, की ह्या बागेतील कोणतंही फळ तुम्ही खा, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्हाला खूप आनंद मिळेल. परंतु जे मधल्या झाडाचं फळ आहे ते खाऊ नका, त्याने तुम्हाला खूप दुःख होणार आहे. आणि नेमकं तसंच झालं, की परमेश्वराने त्यांना अशा प्रकारचा जणू काही शाप दिला, की आदामाला आपल्या निढाळाचा घाम गाळून भाकर मिळवावी लागणार होती आणि एवेला प्रसूती वेदना सहन कराव्या लागणार होत्या. आणि तिसरा आशीर्वाद होता ऐक्याचा. दोघे एकत्र होती, नग्न होती, तरी त्यांना संकोच वाटत नव्हता. परंतु फळ खाल्ल्यानंतर त्यांना त्यांची नग्नता दिसली. ते झुडपामध्ये लपून बसले. परमेश्वराने जाब विचारला तेव्हा एकमेकांना दोष देऊ लागले. 3 प्रकारची वरदानं ते गमावून बसलेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मात्र 3 प्रकारची वरदानं परत मिळवून देतो. आपल्या मरणाने त्याने मरण जिंकलेले आहे आणि सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आपल्यासाठी उघडलेला आहे. आपल्या बलिदानाद्वारे, दुःखाद्वारे आपल्याला सुख मिळवून दिलेलं आहे. त्याला बसलेल्या फटक्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याला शिक्षा झाली म्हणून आम्हाला आता स्वर्गाचं सुख मिळणार आहे. आणि ऐक्य, भावाभावामधील आणि देवा मानवामधील ऐक्य साधण्यासाठी काल्वरीच्या क्रूसावरती त्याने मरण पत्करलं. तो उभा खांब देवाशी असलेलं ऐक्य जोडणारा, तो आडवा खांब मानवामधील ऐक्य सांधणारा. आणि म्हणूनच एका माणसाद्वारे ह्या जगात पाप आले आणि पापाद्वारे मरण आले. सर्वांनी पाप केल्यामुळे मरण माणसामध्ये पसरले. परंतु परमेश्वराची कृपा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ह्या जगाला मिळालेली आहे. तर एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे आज संपूर्ण जगाला, मानवजातीला एका नवीन जीवनाची हमी मिळालेली आहे. म्हणून संत पॉल म्हणतो की जिथे पाप वाढले तिथे कृपा त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली. ह्याचा अर्थ असा नव्हे की माणसाने पाप करत राहावं, परंतु जर पाप घडलं तरी घाबरू नये, जागृत राहायचं आणि परत परमेश्वराकडे वळायचं. नित्य नवा दिस जागृतीचा ह्या नियमानुसार माणसाने जीवनात सतत जागरूक आणि सतर्क असणं गरजेचं आहे. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारींविषयी त्याने अधिकच सावध आणि जागृत असायला हवे. कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा असते, तो अभ्यासाविषयी चाल ढकल करीत नंतर अभ्यास करू, सध्या मला थोडी विश्रांती घेऊ दे, सध्या थोडीशी मौज मजा करू दे असा विचार करतो. आणि मग अचानक त्याचा अपघात होतो किंवा जवळच्या माणसाचा मृत्यू होतो. मग ह्या विद्यार्थ्याची धावपळ ती काय वर्णावी? इस्रायलमध्ये देखील लग्नाच्या वरातींना रात्री उशीर व्हायचा. एखादा घरधनी आपल्या चाकरांवर घरादाराची जबाबदारी सोपवून लग्नाला निघून जायचा. त्याला यायला उशीर होईल आणि अशा वेळेला एखादा चाकर विचार करून मौज मजा करायचा. अशा वेळेला तो चाकर ऐन धुंदीमध्ये असताना घरधनी परतण्याची शक्यता असायची आणि अशा वेळेला त्याला शिक्षा होण्याची शक्यता असायची.
हे सर्व अशासाठी सांगायचं की माणसाने जीवनामध्ये सदैव सतर्क, जागृत आणि दक्ष राहायचं आहे. जर माणसाने थोडंफार कंटाळा केला, दुर्लक्ष केलं, बेफिकीरपणा केला, तर त्याची जबर किंमत त्याला जीवनामध्ये मोजावी लागण्याची शक्यता असते. म्हणूनच नित्य नवा दिस जागृतीचा हे वाक्य आपल्या ओठात, आपल्या हृदयात आणि आपल्या जीवनामध्ये आपण उतरवूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.